तांदळाची खीर अशी एकदा बनवून बघा, एकदम रबडीसारखी तयार होते. एक वेगळी पद्धत वापरली त्यामुळे तांदूळ शिजवायला जास्त वेळ लागत नाही. सुरुवातीला 2-3 चमचे तुपावरती इथं मी 1 वाटी तांदूळ चांगले भाजून घेतलेत. तांदूळ थोडासा फुलला आणि हलका कलर बदलला की लगेच बाहेर काढायचा. आता परत थोड्याशा तुपावरती आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालून ते सुद्धा भाजून घेतले. भाजून थोडेसे थंड करून घेतलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यात घालून रवाळ वाटून घ्यायचे. पूर्ण सुद्धा तांदळाची पावडर करायची नाही आणि जास्त अख्खे सुद्धा ठेवू नका, रवाळ असे वाटून घ्यायचे. इथं मी 700 ml दूध उकळायला ठेवलं. दुधाला उकळी आली की यामध्ये भाजून बारीक करून घेतलेले तांदूळ घातले. दुधाचं प्रमाण 700 ते 800 ml लागू शकतं. उलटण्याने तांदूळ घातल्यापासून दुधामध्ये सतत हलवत राहायचे, नाहीतर तळाला लागू शकतात किंवा गुठळ्या सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे सतत हलवत हलवत दुधामध्ये तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे. इथं मी 1 चमचा वेलची पावडर घातली. तुमच्याकडे सुंठ पावडर असेल तर ती सुद्धा घाला. त्यानंतर आवडीनुसार गूळ घालायचा. इथं मी 1.5 वाटी गूळ, 1 वाटी खोवलेला ओला नारळ, ड्रायफ्रुट्स घालून सगळे छान मिक्स करून घ्यायचं. गूळ विरघळला की परत थोडीशी खीर चांगली शिजवून घेतली तर मस्त रबडीसारखी खीर तयार झाली. जरा जरी तांदळाची खीर आवडली असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.